डोला वेलशेत गावामध्ये श्री मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे। हा आहे 27 मार्चला। मात्र आज 26 मार्चला पूर्ण गावामध्ये हे असे घट भरलेल्या शेकडो आमच्या महिला भगिनी हा मांगल्याचा कळस घेऊन डोईवर आमच्या मारुती मंदिरातून निघाल्यात आणि मारुती मंदिरातून निघाल्यानंतर छत्रपती चौकात आल्यात आणि छत्रपती चौकातून आता वेसीमध्ये आल्यात। आणि हे जे घट आहेत ह्याच्यामध्ये मांगल्य आहे, सौभाग्य आहे, वात्सल्य आहे, भक्तिभाव आहे, लक्ष्मीचं वास आहे, असा हा मंगल कलश याला ज्याला म्हणतात। हा मंगल कलशाचा नजारा मी शाहीर अँकर पुंडलिक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेत। वेलशेतच्या ठिकाणचा सोहळा आजचा। आणि हे जे मांगल्याचे कलश आहे हे पुन्हा मारुती मंदिरामध्ये घेऊन जाणार आणि उद्या ह्या मंगलमय पवित्र हा जो जल आहे आमच्या ह्या सगळ्या सुहासिनी ललना आपल्या डोईवर हा जो घट घेतलेला मांगल्याचा घट आहे याच्यामध्ये भक्तिभाव आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे, धनलक्ष्मीचा वास आहे आणि गंगा जल आहे। असा हा पवित्र जल घेऊन या सर्व आमच्या महिला भगिनी गावामध्ये फेरी मारत आहेत पूर्ण गावात। आता छत्रपती चौकातून वेसीतून आमच्या या गावाच्या मधल्या रस्त्याने पहिल्या रस्त्याने निघत आहेत। किती सुंदर नजारा एखाद्या चित्रपटात पाहायला मिळावा, साऊथ इंडियन चित्रपटामध्ये तसा हा नजारा आपल्याला बघायला मिळतोय। हे बघा पाठीमागे भजन आहे, पुढे लेझिम आहे, ताशा आहेत आणि हा जो नजारा आहे हा साऊथ इंडियन सिनेमामध्ये तुम्हाला बघायला भेटतो। असा पावित्र्याचा मंगलमय सोहळा मांगल्याचा कळस घेऊन ह्या सर्व महिला गावामध्ये हा प्रदक्षिणा करतील आणि त्याच्यानंतर मारुती मंदिरामध्ये ह्या सोहळ्याचे विसर्जन होईल। असा हा सोहळा प्रत्येकजण आपापल्या परीनं झोकून देत आहेत। मारुती रायाचं मंदिराचा जीर्णोद्धार आहे उद्या म्हणजे 27 मार्च 2026ला। मात्र आज श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा असताना त्याचा औचित्य साधून हा कळस पूजनाचा कळस मिरवणुकीचा सोहळा हा मी क्षणचित्र शाहीर अँकर पुंडलिक टिपून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। हे मांगल्याचा कळस आहे। ह्या मांगल्याच्या कळसामध्ये बरंच काही सामावलेलं आहे। सौभाग्याचं लेणं आहे, पावित्र्य आहे, मांगल्य आहे, सरस्वतीचं रूप आहे, लक्ष्मीचं रूप आहे, धनलक्ष्मीचं रूप आहे। असं हे मांगल्याचं कलश गंगाजल घेऊन या सर्व महिला भगिनी आमच्या या धन्यवाद। मी पुंडलिक ताडकर रजा घेतोय, पाठीमागून भजन येतोय।